MIDC रद्द करा, सैनिक टाकळी परिसर वाचवा। डॉक्टर विकास पाटील शेतकरी माजी सैनिकांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात। शिरोळ कचेरीवर आंदोलकांचा ठिय्या। स्वातंत्र्याची फळे माजी सैनिक, शेतमजूर आणि शेतकरी यांच्या जीवनापर्यंत पोहोचली पाहिजेत। सैनिक टाकळी परिसरातील प्रस्तावित MIDCमुळे सैनिक विकास होणार नसून स्थानिक शेतकरी, माजी सैनिक आणि ग्रामस्थांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रस्तावित MIDC तातडीनं रद्द करून सैनिक टाकळी परिसर वाचवावा अशी जोरदार मागणी संभाजी ब्रिगेडचे नेते डॉक्टर विकास पाटील यांनी केली। यावेळी शिरोळ तहसीलदारांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले। सर्व आंदोलकांनी तिरंगा ध्वजाला मानवंदना देत देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। MIDCच्या प्रश्नावर शिरोळ तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी शांततेत ठिय्या आंदोलन केले। सैनिक टाकळी परिसरातील MIDCच्या प्रस्तावाबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक आहे। स्थानिक शेतकरी, माजी सैनिक, शेतमजूर यांच्या हिताला बाधा येईल असा कोणताही विकास आम्हाला मान्य नाही। MIDC ऐवजी परिसरातील शेतकरी आणि माजी सैनिकांच्या हिताच्या मागण्या पूर्ण करून त्यांच्या जीवनमानात प्रत्यक्ष सुधारणा घडवून आणावी अशी भूमिका डॉक्टर विकास पाटील यांनी मांडली। यावेळी माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्याला एक MIDC असायला पाहिजे, परंतु बाकीच्या तालुक्यामध्ये एक ठिकाणी MIDC नाही आहे। परंतु आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये ऑलरेडी 7 MIDC असताना त्यातल्या MIDC बंद पडलेल्या असताना तिथं अजून प्लॉटिंग झालेलं नाही, तिथं उद्योग चालू झालेला नाही। असं असताना या ठिकाणी सैनिक टाकळीची MIDC आमच्या गावावरती लादू पाण्याचा जो षडयंत्र आहे, हे षडयंत्र आम्ही सैनिक टाकळीकर जोपर्यंत आमच्या क्षेत्रामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिना दिवशी आम्ही सांगू इच्छितो की आम्ही तो त्यांचा प्रयत्न आम्ही हरून पाडणार आहे। खऱ्या अर्थानं बघितलं तर ह्या महाराष्ट्र शासनानं गेल्या चार वर्षामध्ये फक्त MIDCमध्ये फक्त 700 शासकीय नोकऱ्या भरती केलेल्या आहे। म्हणजे MIDCचा नेमका फायदा होतोय कुणाला? सर्वसामान्य लोकांना होत नाही, नागरिकांना होत नाही। MIDCचा फायदा फक्त उद्योगपती, व्यापारी, राजकीय लोक आणि त्यांचे बगलबच्चे अशा लोकांना या ठिकाणी होतोय। या ठिकाणी या देशामध्ये शेती भरती, लागलेली भरती यांच्या अवैध युती झालेल्या आहे आणि संपूर्ण देश त्या ठिकाणी पोखरून करायचं काम या ठिकाणी ही मंडळी करत आहेत। वेळीच आम्ही झालेला आहे। सैनिक टाकळीचा हा इथला जो बुलंद आवाज आहे हा तालुक्याच्या कानाका कोपऱ्यामध्ये 53 गावामध्ये पोचल्याशिवाय राहणार नाही। संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी उत्स्फूर्त पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे। आणि आज आमच्या मागण्या काय आहे तर आमचं सैनिक टाकळीची MIDC रद्द करावी। त्याचबरोबर जी बोगस ग्रामपंचायतीचा ठराव झालेला आहे त्या ठरावाची चौकशी करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एकूण प्रक्रियेसंदर्भामध्ये वरिष्ठ स्तरावरती, मंत्री स्तरावरती मंत्रालयामध्ये विशेष बैठकीचं आयोजन करण्यात यावं अशी आमची मागणी आहे। या 15 ऑगस्ट रोजी आम्ही शिरोळ तालुक्याच्या आमदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी या सैनिक टाकळीच्या प्रश्नावरती श्वेतपत्रिका जाहीर करावी, श्वेतपत्रिका प्रकाशित करावी असं या ठिकाणी मी त्यांना आवाहन करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि सांगतो धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योतिबा, जय भीमराय, जय भारत, जय हिंद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सैनिक टाकळी।